नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई पोलीस भरती स्पेशल सामान्य ज्ञान म्हणजे जीकेची महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नोत्तरे पाहत आहोत। यावरचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे। याच्या आधीचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ठीक आहे, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। तर हिराकूड धरण जे आहे ते महानदीवर आहे। कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचे। पुढे, दिल्ली, मथुरा, आग्रा ही शहरे डॅश डॅश। तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। तर दिल्ली, मथुरा, आग्रा ही जी शहरे आहेत ती यमुना नदीच्या किनारी वसलेली आहेत। पुढे, पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस डॅश डॅश ऊर्जा म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। तर पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असं म्हणतात। पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळक यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही म्हटलेले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। तर बघा, ओरायन, आर्किटिक होम इन द वेदास, गीता रहस्य ही जी 3 पुस्तके आहेत ती लोकमान्य टिळक यांनी लिहिलेली आहेत, परंतु सुवर्णकण लिहिलेला नाही। मग सुवर्णकण हे पुस्तक कोणाचं आहे? तर ते वि.स. खांडेकर यांचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। तर बघा, 12 मार्च 1930। कधी? तर 12 मार्च 1930 तारीख लक्षात ठेवायची। या दिवशी महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला म्हणजेच दांडी यात्रेला कुठून सुरुवात केली होती? तर साबरमती आश्रमापासून सुरुवात केली होती। त्यामुळे ऑप्शन नंबर 2 साबरमती हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढे, मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। तर मतदानाच्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो। प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील अभयारण्य व जिल्हा यांच्या योग्य जोड्या ओळखा। तर इथे बघा, आपल्याला अभयारण्य आणि जिल्हा यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, यापैकी आपल्याला फक्त योग्य असणाऱ्या जोड्या ओळखायच्या आहेत। तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहिजे। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। तर या ठिकाणी बघा, पहिल्या जोडीमध्ये काय म्हटलेलं आहे? मेळघाट अभयारण्य अमरावती, बरोबर आहे। दुसऱ्या जोडीमध्ये सागरेश्वर अभयारण्य सिंधुदुर्ग, ही जोडी कशी आहे? चुकीची आहे, कारण की सागरेश्वर अभयारण्य सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये नसून कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सांगली या जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचे। तिसऱ्या जोडीमध्ये मयुरेश्वर अभयारण्य पुणे, ही जोडी कशी आहे? बरोबर आहे। चौथ्या जोडीमध्ये काय म्हटलेलं आहे? घोडझरी अभयारण्य चंद्रपूर, ही पण जोडी बरोबर आहे। पाचव्या जोडीमध्ये पहा काय म्हटले? बोर अभयारण्य भंडारा, ही जोडी कशी आहे? चुकीची आहे, कारण की बोर अभयारण्य भंडारा जिल्ह्यामध्ये नसून कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं होतं? योग्य जोड्या ओळखा। मग कोणत्या जोड्या योग्य आहेत? तर 1, 3 आणि 4, म्हणजे 1, 3, 4 ऑप्शन नंबर 2 आपला बरोबर आहे। पुढे, सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। तर कार्बन हे जे मूलद्रव्य आहे ते सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेलं मूलद्रव्य आहे। पुढचा प्रश्न, राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? राज्यपालांना म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय। म्हणजेच उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांच्याकडून राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी शपथ घ्यावी लागते। राष्ट्रपतींना कोणाकडून शपथ घ्यावी लागते असं जर विचारलं तर आपल्या भारताचे किंवा सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात त्यांच्याकडून राष्ट्रपतींना शपथ घ्यावी लागते, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे। पुढे, महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। तर महात्मा फुले यांनी हंटर आयोग जो आहे या हंटर आयोगासमोर 1882 साली साक्ष दिली होती। पुढे, प्रभाकर हे साप्ताहिक डॅश डॅश यांनी सुरू केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। तर भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे जे साप्ताहिक आहे ते सुरू केलं होतं। पुढे, वाराणसी हे हिंदूचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। तर वाराणसी हे जे हिंदूचे तीर्थक्षेत्र आहे ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 प्लासी। तर बघा, 1757 जी प्लासीची लढाई झाली होती, या प्लासीच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया जो आहे तो बंगालमध्ये घातला गेला होता किंवा रोवला गेला होता। आणि हा जो पाया आहे तो 1764च्या बक्सरच्या लढाईने मजबूत झाला होता, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही म्हटलेले? पश्चिम किनाऱ्यावर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 हाल्दिया हे जे बंदर आहे ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर नाही तर पूर्व किनाऱ्यावर आहे। बाकीचे जे आहेत कोची, मंगळूर आणि मार्मागोवा हे तिन्ही बंदरे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती आहेत, लक्षात ठेवायचे। पुढे,
1965 साली डायटाची फाळणी झाली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर 1965 साली बंगालची फाळणी झाली होती आणि ही फाळणी कोणी केली होती, तर लॉर्ड कर्झन यांनी केली होती, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर एशियाटिक सोसायटी हे मुंबईतील सर्वात जुने वाचनालय आहे. पुढचा प्रश्न, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती जी आहे ते राष्ट्रकूटांच्या राजवटीमध्ये झाली होती. पुढे, सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. 1930 मध्ये म्हटले आणि कशाचं, तर भौतिकशास्त्राचं नोबेल कोणाला मिळालं होतं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 CV रमन. तर CV रमन यांना सन 1930 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. अमर्त्य सेन यांना सुद्धा नोबेलचं पारितोषिक मिळालेलं आहे. कधी, तर 1998 साली. कशाचं मिळालेलं आहे, तर अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर बुधभूषण हा जो संस्कृत ग्रंथ आहे तो कोणी लिहिलेला आहे, तर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो. वंश ओळखण्यासाठी म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर DNA याचा जो उपयोग आहे तो वंश ओळखण्यासाठी केला जातो. DNA याचा फुल फॉर्म काय आहे, तर डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड, अशा प्रकारे DNAचा फुल फॉर्म आहे, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्ये नमूद केले आहेत, म्हणजे मूलभूत कर्तव्ये कोणत्या कलमात आहेत असं इथे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 51A किंवा 51A. हे जे कलम आहे भारतीय राज्यघटनेमधलं, तर या कलमामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाची कर्तव्ये किंवा मूलभूत कर्तव्ये नमूद केलेले आहेत, लक्षात ठेवायचे. मूलभूत कर्तव्याशी संबंधित असणारा भाग जर विचारला तर तो कोणता आहे, तर भाग 4A किंवा भाग 4A, लक्षात ठेवायचे. भाग 4A किंवा भाग 4A याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य आहेत आणि कलम जर म्हटलं तर कलम 51A किंवा 51A मध्ये मूलभूत कर्तव्ये नमूद केलेले आहेत. आणि ही मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून घेतली असं जर विचारलं तर रशियाकडून घेतलेले, हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. पुढे, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते. केसरीचे म्हटलेले, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर गोपाळ गणेश आगरकर म्हणजेच गोगो आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. बाळ गंगाधर टिळक जे आहेत ते मराठा या वृत्तपत्राचे संपादक होते, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न पहा, 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे जी आहे ती मुंबई ठाणे या मार्गावरती धावली होती. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजे CIDचे मुख्यालय कोठे आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पुणे. तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण म्हणजे CID या विभागाचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर महाराष्ट्रामधील पोलीस खाते जे आहे ते गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते, लक्षात ठेवायचे. आणि पोलीस खाते किंवा पोलीस तसेच पोलीस प्रशासन हा जो विषय आहे तो कोणत्या सूचीमध्ये येतो असं जर विचारलं तर तो राज्य सूचीमध्ये येतो, लक्षात ठेवायचे. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 महू. तर मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता. कधी, तर 14 एप्रिल 1891ला. 14 एप्रिल 1891ला मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला होता, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सावरकर VD. म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे. पुढे, सेन्सेक्स काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर सेन्सेक्स हे एक शेअर बाजार निर्देशांक आहे. पुढचा प्रश्न, सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर सापेक्षता सिद्धांत हा जो आहे तो अल्बर्ट आइन्स्टाईन या संशोधकाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, डॅश हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय. कोण होता सातवाहन घराण्याचा संस्थापक, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय.
पुढचा प्रश्न, भारतातील बँकाची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर भारतातील बँकाची बँक म्हणून RBIला ओळखलं जातं किंवा RBIला भारतातील बँकाची बँक असं म्हटलं जातं. तर RBI याचा फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIची स्थापना कधी झालेली आहे? तर 1 एप्रिल 1935. आणि याचं मुख्यालय कुठे आहे RBIचं? तर मुंबई या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो? घटक राज्याचा म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर राज्यपाल जो आहे तो घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो किंवा राज्यपाल हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. देशाचा किंवा आपल्या भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो असं जर म्हटलं तर राष्ट्रपती हा आपल्या देशाचा किंवा भारताचा घटनात्मक प्रमुख असतो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, कोटा हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? कोटा म्हटलेलं आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर कोटा हे जे शहर आहे ते चंबळ या नदीच्या किनाऱ्यावरती आहे, लक्षात ठेवायचे. मुसी नदीच्या किनाऱ्यावर असणारं शहर कोणतं आहे? तर ते आहे हैदराबाद. तसेच सुवर्णरेखा नदीच्या किनाऱ्यावर असणारं शहर कोणतं आहे? तर ते आहे जमशेदपूर. आणि झेलम नदीच्या किनाऱ्यावर असणारं शहर आहे श्रीनगर. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. यावरचा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. रौलेट कायदा. तर बघा 1919चा जो रौलेट कायदा आहे तो काळा कायदा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. सरन्यायाधीश. तर बघा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास म्हणजेच गैरहजर असल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार जो आहे ते भारताचे जे आपले सरन्यायाधीश असतात ते पाहतात. पुढे, पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीनेच भरले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर पोलीस निरीक्षक हे जे पद आहे पोलीस खात्यामधलं ते केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीनेच भरले जाते. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाही म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. जर्मनी हे जे राष्ट्र आहे ते संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाही. बाकीचे जे आहेत अमेरिका, रशिया आणि चीन ही तिन्ही राष्ट्रे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य आहेत, लक्षात ठेवायचे. तर बघा लक्षात ठेवायचे, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे जे कायमस्वरूपी सदस्य आहेत त्याच्यामध्ये एकूण किती सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे? तर एकूण 5 राष्ट्रांचा समावेश आहे किंवा 5 देशांचा जो समावेश आहे तो संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यामध्ये होतो. तर ही 5 राष्ट्रांची नावे जी आहेत किंवा 5 देशांची जी नावे ती आपल्याला माहिती असली पाहिजेत. तर ती कोणती आहेत 5 राष्ट्र? तर ते आहेत पहा, फ्रान्स, अमेरिका, चीन, इंग्लंड आणि रशिया. तर ही 5 राष्ट्रे किंवा 5 देशांची नावे आपण कशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो? तर फेस आर या संक्षिप्त रूपामध्ये किंवा या शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवू शकतो. एफ म्हणजे फ्रान्स, ए म्हणजे अमेरिका, सी म्हणजे चीन, ई म्हणजे इंग्लंड आणि आर म्हणजे रशिया. अशा प्रकारे फेस आर या संक्षिप्त रूपामध्ये किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये आपण या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या 5 कायमस्वरूपी सदस्यांची नावे लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. पुढे, इसवी सन 1992 मध्ये डॅश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. गुजरात. तर गुजरात या राज्यामध्ये इसवी सन 1992 मध्ये मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पहा लास्ट, रातआंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. जीवनसत्व अ म्हणजे अजीवनसत्वाच्या अभावाने रातआंधळेपणा हा आजार होतो, लक्षात ठेवायचे. जीवनसत्व ब च्या अभावी कोणता आजार होतो? तर बेरी हा जो आजार आहे तो जीवनसत्व ब च्या अभावाने होतो. जीवनसत्व क च्या अभावाने कोणता आजार होतो? तर स्कर्वी हा जो आजार आहे तो क जीवनसत्वाच्या अभावाने होतो. जीवनसत्व ई च्या अभावाने कोणता आजार होतो? तर वांझपणा हा जो आजार आहे तो ई जीवनसत्वाच्या अभावाने होतो. आणि ड जीवनसत्वाच्या अभावाने कोणता आजार होतो? तर मुर्दूस नावाचा जो आजार आहे तो ड जीवनसत्वाच्या अभावाने होतो. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, त्यामुळे ही सगळी माहिती आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओचे प्रश्न इथे संपलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.